या प्रोजेक्ट फाईलवर तुम्ही जर त्या साहेबांची सही मिळवली तर आमच्या या कंपनीला करोडो रुपयांचा फायदा होऊ शकतो. आणि तसं जर झालं तर मग तुमचे हे रोजचे सगळे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होऊ शकतात. प्रमोशन मिळेल, पगार वाढेल. काय आहे, लाच देण्याचे सुद्धा अनेक प्रकार असतात. कोणाला पैसा आवडतो तर कोणाला. सर, तुम्ही मला काय समजलात? मी एका सभ्य आणि चांगल्या घरातली मुलगी आहे. मला त्याची कल्पना आहे. सोनू, अगं काय झालं राणी? ताई गरगरतंय ग, डोळ्यासमोर अंधार येतोय. चल चल आपण डॉक्टरकडे जाऊया. चल. नको ताई, बरी आहे मी, बरं वाटेल. नाही तू चल म्हणते ना. ताई नकोय मला, मी बरी आहे. चल म्हणते ना. चल. ताई नको प्लीज. ताई ताई डॉक्टर, काय झालं हिला? आणि आता तरी आणखीनच सिरियस दिसते. पण त्याआधी मला तुमच्या डॉक्टरांशी बोलावं लागेल, कारण ही केस त्यांनी माझ्याकडे रिफर केली होती आणि त्यांचा संशय खरा ठरला. काय संशय होता? ही प्रेग्नेंट आहे. काय? हो, आणि गर्भ पाडण्यासाठी हिने गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे बेबी तर गेलेला आहेच, पण त्याचबरोबर हिचं तातडीने ऑपरेशन होणं महत्वाचं आहे. हो, काय बोलताय काय तुम्ही? सोनू तशी मुलगी नाहीये. अहो, तिला 18 वर्षे पूर्ण नाही झाली. शिवाय ती स्वभावाने खूपच भीड असते. मानवर करून 4 शब्दही बोलू शकत नाही ती. आणि तुम्ही बोलताय की ती प्रेग्नंट आहे म्हणून? ती प्रेग्नेंट आहे ही गोष्ट मी नाही, तिचे हे रिपोर्ट सांगतात. आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरांकडे जाऊ शकता तुम्ही. डॉक्टर म्हणतायत की तू प्रेग्नंट आहेस म्हणून. हे खरं आहे? सांग, नाही खरंय का? काय? लाज नाही वाटत तुला? काय करून बसलीस तू हे? अगं कुणाला कळलं तर? ताई, नाव काय त्या नालायकाचं? सांग मला फक्त, आता जाऊन भेटते मी त्याला. यशवंत. कोण यशवंत? प्रतापराव शहाणेंचा मुलगा. डेप्युटी सीएम प्रतापराव शहाणे? हो. ताई थांब, ताई जाऊन काही फायदा नाही. त्याला पुढच्या शिक्षणासाठी आधीच फॉरेनला पाठवलं सुद्धा. प्रतापराव असतील ना? मी त्यांच्याकडेही गेले होते, पण ते म्हणाले अशा कितीतरी मुली आमच्याकडे येत असतात. अगं त्यांनीच तर या गोळ्या मला दिल्या होत्या. सोनू, अहो एवढे घाईने कुठे निघालात? तुम्हाला माहित नाही का काय झालं? अहो गजाननरावांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय काय म्हणजे काय? त्यांची छोटी मुलगी प्रतीक्षा आहे ना, ती एका मुलाबरोबर पळाली. चल 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 हो चल. त्या बिचाऱ्या गजाननरावांची तरी काय चूक? त्यांच्या जागी मी असतो ना, मी देखील हेच केलं असतं. ताई सॉरी, मी चुकले. मला वाचव का ताई, प्लीज मला वाचव. ताई मला वाचव का. सोनू, हे काय करून बसलीस तू? सो तुमच्या डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. काय ठरवलंय तुम्ही? डॉक्टर, ऑपरेशनला किती खर्च येईल? 25,000 तरी नक्की. 25,000? सॉरी पूजा, कंपनी कुठल्याही मार्गाने तुम्हाला इतकी पैशाची मदत नाही करू शकत. प्लीज सर, सर माझ्या बहिणीचं ऑपरेशन नाही झालं ना सर, तर तिच्या जीवाला धोका आहे सर, प्लीज. पर्सनली मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकतो, पण आय एम रिअली सॉरी, मी काही करू शकत नाही. एवढी मोठी रक्कम मी एका दिवसात कशी उभी करणार?
कुठलाही माणूस पर्सनली तुम्हाला इतकी पैशाची मदत करू नाही शकणार. तसा एक मार्ग आहे. सर मी तयार आहे. तुम्ही सांगाल ते मी करेन. ही फाईल, यावर तुम्ही एका साहेबाची फक्त एक सही मिळवायची आहे. सही येस. म्हणजे मी कशी मिळवणार? काय मिस पूजा, काही काही गोष्टी फक्त स्त्रियांनाच जमत असतात. मी समजले नाही. या प्रोजेक्ट फाईलवर तुम्ही जर त्या साहेबांची सही मिळवली तर आमच्या या कंपनीला करोडो रुपयांचा फायदा होऊ शकतो. आणि तसं जर झालं तर मग तुमचे हे रोजचे सगळे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होऊ शकतात. प्रमोशन मिळेल, पगार वाढेल. काय आहे, लाच देण्याचे सुद्धा अनेक प्रकार असतात. कोणाला पैसा आवडतो तर कोणाला. सर तुम्ही मला काय समजलात? मी एका सभ्य आणि चांगल्या घरातली मुलगी आहे. मला त्याची कल्पना आहे, पण आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सभ्य घराचा उंबरठा ओलांडावा लागतोच. आणि तो मी ओलांडावा असं तुम्हाला वाटतं? मी अजिबात जबरदस्ती करणार नाहीये. तुम्ही नाही तर हे काम आणखी कोणीतरी करणारच. एक गोष्ट लक्षात ठेवायची पूजा, खूप काही मिळवायचं असेल तर थोडंसं काहीतरी गमवावं लागतंच. गरज तुम्हाला आहे. सॉरी सर. रामधनी, रोहिणी कुठे आहे? तुम्हाला माहित नाही? काय? तिला मुंबईला जॉब मिळाला. आजच ती मुंबईला गेली. Oh God. काय झालं? सर्व अकाउंट्स ओके आहेत ना? होय सर. हॅलो, समीर आहे? समीर बाहेर गेलेला आहे. त्याचा मोबाईलही लागत नाहीये. तो 10 दिवसासाठी स्वित्झर्लंडला गेलेला आहे. स्वित्झर्लंड? ताई मला वाचव ग. ताई मी चुकले, मला माफ कर. ताई मला वाचव ग. ताई प्लीज मला वाचव. आता तरी सावर स्वतःला असा मूर्खपणा करू नकोस. ताई मला वाचव ग. ताई पूजा, तू अशा वळणावर उभी आहेस की तिचं आयुष्य वाचवायला जाशील आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला वाचव ना, फक्त तुझ्या हातात आहे. ताई प्लीज. स्वतःहून स्वतःच्या आयुष्याची अशी होळी करू नकोस. ताई मला वाचव ग प्लीज. माझ्याकडे ये. ताई सोनू. थांब पूजा. सोनू सोनू सोनू. ताई मला कोण वाचव? मी वाचेन तुला सोनू. मी पूजा, सोड तिला. नाही समीर, माझ्या बहिणीचा जीव महत्वाचा आहे. मी वाचवीन हिला. मग ठीक आहे पूजा. माझी सोनू, सोनूचा जीव वाचवला पाहिजे. माझी सोनू. या नीड नॉट वरी. उद्या आपली ऍड टेलिकास्ट होते. हां, एक्सक्यूज मी, आय कॉल यू लेटर. हॉलिडे इन, रूम नंबर 203. Come in. वाह, कमाल केली हा कुलकर्णीने आज. कमाल केली. वाह, मजा येणार, मजा येणार. सर, मी तशी मुलगी नाहीये हो. ही तेवढी सही करा. सई
मी तरी तसा कुठे आहे? करतो ना, सही करतो, सही करतो. पुढे करायचं. ठीक आहे. ही ओढणी तुझ्या अंगावर फार वाईट दिसते का? हिला तू दूर करतेस की मी करू? तुझ्या स्त्रीची आबरू जो झाकतो ना, तोच खरा पुरुष. सर प्लीज सर. सर्वजण तुम्हा दोघींना विचारत होते. इथे सुद्धा खूप मजा आली. इकडे कसली मजा आली? अरे ताईचं प्रमोशन झालंय आणि ताईचा पगारही वाढलाय. काय? वा वा वा, बघा दर्शनाला जाऊन आल्याबरोबर आनंदाची बातमी मिळाली. हे ताई, आपण ना आपली रूम अगदी मस्त पैकी सजूया हा, आणि इथे ना एक मोठासा फिश टँक आणूया. बाबा, माझ्या सायकलचं लक्षात ठेवा. आता तर गण्याला पण त्याच्या बाबांनी नवीन सायकल घेऊन दिली आहे. बर, घेऊया सायकल घेऊया आपण. पण किचन मध्ये सुद्धा एक रॅक करायला हवाय. हो, बर. काय झालं ग? लगेचच प्लॅनिंग नका करू. आधी तर लोकांकडून घेतलेलं कर्ज फेडायचंय मला. बरोबर आहे तुझं पूजा. पगार वाढला म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या फरमाईशी वाढायला लागल्या. अगं असं एकदम होतं का? सगळं होईल, सगळं हळूहळू करेल ती. काय पूजा? त्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी समजून वागलं पाहिजे. पटापट शिक्षण पूर्ण करून देह गाठून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. कळलं ना? एवढं टोचून बोलल्यानंतर न कळायला मी काय मूर्ख आहे? व्यवस्थित कळलं का तुझं बोलणं? आम्ही तुझ्या पैशावर जगतोय, तुझ्या भरोश्यावर जगतोय. हे असं तोऱ्यानं बोलण्याची गरज नव्हती. आणि अर्थातच एवढं सगळं केल्यानंतर तू तोऱ्यानं बोलणारच. आमच्या हसण्या बघण्याचे दिवस असून सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला तुझ्याकडे पाहावं लागतंय, तुझ्या विनवण्या कराव्या लागतायत. आणि याला कारण आहात बाबा तुम्ही. नेहा, काय बोलतेस? आई तू गप्प राहा. आज बाबा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीत म्हणूनच तोंड वर करून बोलते नाही. आणि तुम्ही, अरे ऐपत नव्हती तर का जन्माला घातलं आम्हाला? आणि ठीक आहे, मान्य आहे की तुमच्या हातात नव्हतं ते, मग 20 देऊन मारून तरी टाकायचं होतं ना आम्हाला. नेहा, पुरे झालं आता. गप्प बैस. का तुझ्या तोंडाला आवडेल ते तू बोलू शकतेस, मी नाही बोलू शकत? का फक्त तू आम्हाला कमवून खायला घालतेस म्हणून? नकोय तुझं काही. मारून टाकीन मी स्वतःला. मारून बाई, चाकू देतो मला. नेहा, चाकू दे. मारून टाकीन. चाकू दे म्हणते ना. नाही जगायचं मला हिच्या जीवावर. शांत हो. केवढा मोठा घाव झालाय आई. चला चला, लवकर हिला डॉक्टरकडे घेऊन चला. काय बाई, एक एक करत बसते ही मुलगी. शी. का एवढं असहाय्य करून टाकलंस रे मला? त्यापेक्षा मारून का नाही टाकत मला? टाक, मारून मारून टाक मला. मारून टाक. बाबा, बाबा माझं चुकलो बाबा. मला असं बोलायला नको होतं. पोरी, तुझी काय चूक? तू तर माझ्या जबाबदाऱ्या पार पाडते. तुझ्यामुळे हे घर चालतंय पोरी. त्या परमेश्वरानं अन्याय केला माझ्यावर. एवढं लाचार करून टाकलं. माझी स्वतःची पोरगी मला बोलायला लागली. मला नालायक समजायला लागली. बाबा, बाबा, बाबा मला क्षमा करो बाबा. मला असं बोलायला नको होतं खरंच. पण मी तुम्हाला शब्द देते बाबा, आजपासून मी कुणाला काही बोलणार नाही. प्रत्येकाची
इच्छा पूर्ण करेन बाबा. पण बाबा तुम्ही शांत व्हा बाबा. तुम्ही शांत व्हा बाबा. तुम्ही शांत व्हा.